नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू घरी येते आणि सावीला झोपी लावते. तर सिंधूला त्या प्रत्येक क्षणाची आठवण होते आणि राघव तिच्याबरोबर बोलला सुद्धा नाही, एकदा वळून सुद्धा बघितले नाही असे तिला वाटत असते. म्हणून तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते आणि ती रडत असते. तेवढ्यात तेथे मंगेश येतो. मंगेश म्हणतो की सिंधू, हे पाणी घे आणि काय झाले ते मला व्यवस्थित सांग. तर सिंधू रडतच म्हणत असते की अरे राघव इतक्या वर्षांनी माझ्यासमोर आले, मला भेटले, पण त्यांनी माझ्याकडे वळून सुद्धा बघितले नाही आणि एक शब्द सुद्धा माझ्याशी बोलले नाही आणि विनूला घेऊन ते डायरेक्ट तिथून निघून गेले. माझी काय चूक होती रे? म्हणजे राघव माझ्याबरोबर का बोलले नसेल? म्हणून सिंधूला आणखीनच रडू येत असते. सिंधू म्हणते की बहुतेक त्यांच्या आयुष्यामध्ये ते इतके पुढे निघून गेले की मी त्यांच्या आयुष्यात कोण होते हे सुद्धा ते विसरून गेले असतील. मंगेश अरे स्वतःची मुलगी सुद्धा त्यांना आवाज देत होती, हाका मारत होती, पण त्यांनी एकदा सुद्धा तिच्याकडे सुद्धा वळून बघितले नाही. मंगेश म्हणतो की सिंधू, एक मिनिट, माझ्या बोलण्याचा तू चुकीचा अर्थ घेऊ नको, पण तू स्वतःहून त्यांच्याबरोबर बोलली का? त्यांना काही म्हटली का? सिंधू म्हणते की मी कोणत्या नात्याने त्यांच्याबरोबर त्या विषयावर बोलू? त्यांचा हक्क होता माझ्याबरोबर बोलायचा, पण त्यांनी एक शब्द सुद्धा माझ्याबरोबर बोलले नाही. तेवढ्यात लगेच आतमधून किचनमधून भांड्यांचा आवाज येतो. तर सिंधू ही घाबरतच तेथे येते आणि मंगेश सुद्धा तिच्या पाठोपाठ येतो. तर सावीही तेथे टिफिन पॅक करत असते. तर लगेच सिंधू विचारते की काय गे सावी, तुला भूक लागली की काय? सावी म्हणते की नाही, विनायक आणि त्यांचे बाबा कुठे असतील आणि त्यांना मी फोन करून विचारते, त्यांना भूक लागली असेल म्हणून त्यांच्यासाठी हा टिफिन पॅक करते. सिंधू म्हणते की सावी तू जाऊन झोप. सावी म्हणते की मला त्यांना एक प्रश्न विचारायचा, ते मगाशी काहीच न बोलता तेथून निघून का गेले आणि त्यांना भूक लागली असेल, मी जाते हा डबा त्यांना देऊन येते. आणि मंगेश मामा एक काम कर ना, तुझा मोबाईल दे, मला त्यांना विनूच्या बाबांना फोन करून हे सर्व विचारायचे. तर लगेच सिंधू म्हणते की सावी, कुणाला फोन करायची काही एक गरज नाही. सिंधू ही सावीवर खूप ओरडते आणि सावी तू जाऊन झोप, कुणाला डबा द्यायची काही एक गरज नाही. मंगेश सिंधूला समजतो. तर लगेच सावी ही रागाने तिथून झोपण्यासाठी निघून जाते. त्यानंतर इकडे मधूला राघवची वाट बघता बघता तिला भास सुद्धा होतात की राघव आला आणि राघव म्हणत असतो की मधू, तुला दिलेले प्रॉमिस मी कधीही मोडू शकणार नाही. आणि तो मधूचा भास असतो, मात्र राघव काही आलेला नसतो. मनात म्हणत असते की मधू, की माझ्या आयुष्यातील हा खूप सुंदर दिवस आहे आणि देवा खरंच माझ्याशी काही असे वाईट घडून देऊ नको, कारण इतक्या दिवसातून तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे. पण मला अशी भीती का वाटते मनामध्ये की नक्की काहीतरी घडणार आणि असे संकेत का होतात याचाच मधू विचार करते. त्यावर काकू विचारते की अगं राणी, तू राघवला फोन केला होतास का आणि तो केव्हा येणार हे माहिती सुद्धा नाही. राजश्री म्हणते की मी राघवला कॉल केला होता पण त्याचा फोन लागलेलाच नाही. तर लगेच ऋतुराज म्हणत असतो की आता येथे असे केव्हा बसायचे, तोपर्यंत आपण रूममध्ये जाऊन आराम करू आणि राघव आल्यानंतर बाकीचे विधी पूर्ण करू. काकू म्हणते की ठीक आहे आणि ऋतुराज मधूला म्हणत असतो की तू सुद्धा जाऊन रूममध्ये आराम कर, येथे अशी बसू नको. मधू म्हणत असते की नाही, तुम्ही सर्वजण आराम करा, मी राघव येण्याची वाट बघते. त्यानंतर इकडे राघव हा विनायकला घेऊन रूममध्ये येतो आणि राघव विचारामध्येच गुंतलेला असतो. तर विनायक विचार करतो की माझे बाबा कधीच असे वागत नाही, पण आज त्यांना नक्की काय झाले, ते काहीच का कसे बोलत नाही. आणि एक काम करतो मी, मधू काकूंचं ते नक्की ऐकतील म्हणून मी मधू काकूंना फोन लावून त्यांना त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी सांगतो. तेव्हा लगेच विनायक मधूला फोन करतो. मधू काही फोन उचलत नसते. तर विनायक विचार करतो की मधू काकू सुद्धा फोन उचलत नाही, तर आता मी बाबांना खुश करण्यासाठी नेमकं काय करू. त्यानंतर राघवला आठवत असते की सिंधू गेल्यापासून त्याची अवस्था काय झाली होती. दिवसभर तो रूमच्या बाहेर निघत नव्हता आणि जेव्हा रूमच्या बाहेर जायचा तर दारू पिऊन तो आतमध्ये यायचा आणि सिंधू सिंधू असा जप करत असायचा. ते सर्व क्षण त्याला आठवतात. काकू राघवला सांगण्याचा प्रयत्न करत असते की सिंधू या जगामध्ये नाही, तर राघव तिच्यावर किती ओरडल्याचे क्षण त्याला आठवतात आणि दारू पिऊन घरच्यांची आणि त्याची काय अवस्था झाली होती हे सर्व क्षण राघवला आठवून तो मनात म्हणत असतो की सिंधू जिवंत होती, पण तिने मला कॉन्टॅक्ट करण्याचा का प्रयत्न केला नसेल. माझ्याकडे तर तिचा नंबर नव्हता, पण तिच्याकडे तर माझा नंबर होता, मग ती अशी का वागली असेल.
नंतर इकडे मंगेश म्हणत असतो की अगं सिंधू, तू तिच्यावर का चिडतेस? तिला याच्यातलं काहीच माहिती नाही. राघव त्यांच्या मुलाला असे ओढत का घेऊन गेले आणि तू तिच्यावर का रागवते? याच्यातलं कोणतंच कारण सावीला माहिती नाही. फक्त राघव त्यांच्या मुलाला घेऊन गेले आणि तू अशी जेवत नाही, काही नाही, स्वतःला त्रास करून घेते म्हणून तिला सुद्धा वाईट वाटते. सिंधू म्हणते की मला माहिती होतं की ह्या सत्याची आणि ह्या जे माझ्यासमोर संकट आहे याला मला सामोरे जावेच लागणार, पण ते इतक्या लवकर माझ्यासमोर येईल असे मला वाटले नव्हते. तर मंगेश म्हणतो की सिंधू, मला असे वाटते की तू राघव रत्नपारखी यांच्याबरोबर एकदा तरी या विषयावर बोलायला हवं. तुम्ही जे काही वागता ना ते त्या 2 लहान मुलांना भोगावे लागते. त्यांना त्यांच्या हक्काच्या प्रेमापासून सुद्धा लांब राहावे लागते. सिंधू म्हणते की मंगेश, तुला एक गोष्ट खरं सांगू का? मला असे वाटायचे की मी सावीला तिच्या बाबांपासून दूर ठेवून काहीतरी चूक करते, पण आज राघवचे जे वागणे बघितले त्यामुळे मला असे वाटते आणि त्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात सुद्धा केली आणि लग्न सुद्धा केले त्यांनी. तर मंगेश विचारतो की हे तुला कोणी सांगितले सिंधू? सिंधू म्हणते की विनायकने. आणि विनायक जेव्हा बाबा म्हटलेले हे सर्व सिंधूला आठवते आणि सिंधू लगेच मंगेशला म्हणते की विनूने. मंगेश विचारतो की अगं सिंधू, पण त्यांनी लग्न कुणाबरोबर केले? तर सिंधू काही उत्तर देत नाही. त्यानंतर इकडे मधू आणि घरातील सर्वजण राघव येण्याचीच वाट बघत असतात. तर रेश्मा म्हणत असते की राघव भाऊजी अजून सुद्धा यायला तयार नाही, मग राहिलेले विधी आपण कसे पूर्ण करायचे? मधू म्हणते की माझीच चूक झाली, राघव बरोबर मी कोर्ट मॅरेजच करायला हवं होतं. रत्नाकर म्हणतो की राघव अजून का आला नसेल आणि तो फोन सुद्धा का घेत नाही? नक्की काहीतरी गडबड असेल. रत्नाकर म्हणतो की राणी, एक काम कर, तू राघवला फोन करून बघ. तेव्हा मधू आपला फोन घेते तर विनायकचा मिस कॉल बघते आणि परत ती विनायकला कॉल करते, मात्र विनायकचा फोन हा नॉट रिचेबल लागतो. तर रत्नाकर म्हणतो की राघवला फोन लाव. तर मधू राघवला फोन लावते आणि राघव काही हा मधूचा फोन बघून उचलत नाही. मधू परत फोन करते तर राघव फोन उचलतो. तर मधू म्हणते की अरे राघव, किती वेळा झाले मी तुला कॉल केला आणि तुम्ही सर्वजण ठीक तर आहात ना? तर राघव म्हणतो की हो ठीक आहे आणि विनायक सुद्धा ठीक आहे. तेव्हा मधू विचारते की अरे सिंधू, ती सावी आणि तिच्या आई तर ठीक आहेत ना? तर राघव म्हणतो की हो, सिंधू आणि तिची आई सुद्धा ठीक आहे. राघवला समजते की त्याने सिंधूचे नाव घेतले. तेव्हा राघव लगेच गडबडतो. तर मधू विचारत पडते की राघवने नेमकं का सिंधूचे नाव घेतले असेल आणि मधू विचारू लागते की अरे काय, सावी आणि तिची आई तर व्यवस्थित आहे ना? राघव म्हणतो की हो, तिच्या आईला आणि त्या गावातील काही लोकांनी त्रास दिला म्हणून सिंधूचे नाव मध्ये येते. तर रत्नाकर म्हणतो की मधू, फोन तू स्पीकरवर टाक. तेव्हा रत्नाकर विचारतो की अरे राघव, कुठे आहात तुम्ही? व्यवस्थित तर आहात ना? राघव म्हणतो की हो, आम्ही हॉटेलच्या एका रूममध्ये थांबलो आजची रात्र आणि विनायकसुद्धा आता झोपलेला आहे आणि मला सुद्धा थोडेसे हे अस्वस्थ वाटते, मी सुद्धा झोपतो, मी नंतर तुम्हाला कॉल करेल. मधू म्हणते की अरे राघव, काय झाले? आणि एक काम कर, तू सावीच्या आईबरोबर विनायकच्या ट्रीटमेंटचं जरा विचारून घे. राघव म्हणतो की हो, मी बघतो उद्यामध्ये. तर राघवच्या बोलण्याचं मध्ये खूप असा नाराजीपणा असतो. मधू त्याला विचारू लागते की अरे काय झाले? तर राघव काही उत्तर देत नाही आणि फोन कट करतो. राजश्री म्हणते की अगं, आता तुझे राघवशी बोलणं झालं ना, ते दोघं सुखरूप आहे, त्यामुळे तू आता तुझं आवरून घे, आपण सर्वजण जेवण करूयात. तर मधू म्हणते की ठीक आहे. तर काकू म्हणते की राणी, खरंच मला तुझा अभिमान वाटतो की आत्ताची जी परिस्थिती आहे किती हळुवारपणे तू सांभाळली, त्यामुळे तुझा आणि राघवचा संसार नक्की सुखाचा होईल. तर लगेच मधू ही विचार करत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुलाबराव हा राघवला गोळी हाणण्यासाठी आलेला असतो आणि शेवटी तो राघवला गोळी मारतो. तेव्हा राघवच्या पोटात गोळी लागलेली असते. सिंधूला ते दृश्य बघून खूप मोठा धक्का बसतो आणि सिंधू आपल्या जीवाची बाजी लढून राघवला हॉस्पिटलमध्ये म्हणजे स्वतःच्या घरी नेत असते आणि ती स्वतः राघवची गोळी काढणार असते. तेव्हा आता राघव या संकटातून कसा वाचणार आणि सिंधू राघव यांच्यामधील दुरावा कसा निर्माण होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.